आज आपण अगदी सोप्या पद्धतीने 30 छातीचं प्रिन्सेस पेपर कटिंग करणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. तर ही आपली मापं आहेत. 12.5 इंच उंची आहे, 30 इंच छाती, 26 इंच कंबर आणि पुढील गळा 6 इंच, मागील गळा 9 इंच. तर आता आपण मापं टाकून घेऊयात. तर इथे आपण एकाच वेळी मागील आणि पुढील दोन्ही भागाचं कटिंग करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. आता आपण मापं टाकून घेऊयात. तर इथे आपण पुढील भागातून मागील भाग सेपरेट करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पुढील भागाप्रमाणे मापं टाकायचे आहेत आणि त्यातूनच आपण मागील भाग सेपरेट करणार आहोत. तर उंची आपली 12.5 इंच आहे, त्यामध्ये 1.5 इंच शिवण्यात, म्हणजे तिथे मी 14 इंचावर मार्क करून अशी लाईन आखून घेणार आहे. तर आपण 1.5 इंच एक्स्ट्रा का घेतलं आहे ते मी पुढे सांगणारच आहे. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. आता आपण शोल्डरचं माप टाकूयात. तर ते पूर्णपणे आपल्या मागील गळ्यावर डिपेंड असतं. तर मागील गळा आपला 9 इंच आहे, म्हणून इथे शोल्डर मी 5 इंच घेणार आहे. खालच्या साईडला 5 इंच मार्क करून त्यानंतर आपण मुंडा खोलीचा मार्क टाकूया 5.5 इंचावर. आता आपण हे पॉईंट्स जोडून घेऊया. तर असे 2 ठिकाणी पॉईंट्स दिल्यामुळे मुंडा लाईन अगदी सरळ येते. त्यानंतर थोडं पुढच्या साईडला मी मुंडाचं माप टाकून अशी लाईन आखून घेणार आहे, जेणेकरून आपली छातीची रेषा ही अगदी सरळ रेषेत यावी. आता आपण छातीचं मार्क करून घेऊयात. तर छाती आपली 30 इंच आहे, त्याचा चौथा भाग येतो 7.5 इंच. तर इथे मी 7.5 इंचावर मार्क करून घेणार आहे, त्यामध्ये 1.5 इंच शिवण्यात. त्यानंतर तुमची जी काही कंबर असेल त्याचा चौथा भाग काढून घ्या. तर माझ्या मापात इथे 26 इंच कंबर होती, त्याचा चौथा भाग येतो 6.5 इंच, त्यामध्ये 1.5 इंच शिवण्यात आणि 1 इंच टक्स असं मी लाईन आखून घेते आहे. आता आपण मागील मुंड्याचा शेप देऊन घेऊया, जो की इथे मी 1.25 इंचावर घेते आहे. त्यानंतर तिथूनच अर्धा इंच खालच्या साईडला पुढील मुंड्यासाठी. तर आता आपण मुंडा लाईनचं सेंटर काढून घेऊयात. तुम्हाला जर सेंटर काढायला जमत नसेल तर अशा पद्धतीने पट्टी फोल्ड करून घेत जा. आता आपण मुंड्याला शेप देऊन घेऊयात. तर मुंड्याचे शेप हे आपल्या छातीच्या मापानुसार बदलत असतात. तर इथे मी मागील आणि पुढील दोन्ही मुंड्याला शेप देऊन घेतलेला आहे. जर तुमच्या मुंड्यामध्ये चुण्या येत असतील तर फिटिंग लाईनपासून असं 1/2 इंच खालच्या साईडला जा, जेणेकरून मुंड्यामध्ये चुण्या येणार नाहीत. आता आपण पुढील गळ्याचा मार्क करून घेऊयात. तर 2 इंच गळा रुंदी घेते आहे मी. त्यानंतर आपला गळा हा 6 इंच आहे, अर्धा इंच शिवण्यात असं 6.5 इंचावर मार्क करून खालच्या साईडला 2 इंच मार्क करून असा बॉक्स तयार करून घेणार आहे. प्रिन्सेस ब्लाऊजमध्ये तुम्ही पुढील गळा कोणताही घेऊ शकता. तर इथे आता आपण साधा गोल गळा मार्क करून घेतोय. त्यानंतर आपण प्रिन्सेसचा उभा आणि आडवा टक्स फॉर्म्युलानुसार कसा काढायचा ते बघूयात. तर अगदी सोपा फॉर्म्युला आहे. तर सगळ्यात आधी लांबी काढून घेऊयात. तर आपली छाती 30 इंच आहे, मी इथे लिहून घेते आहे. त्याचा चौथा भाग काढायचा आहे, जो की येतो 7.5 इंच. त्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे, म्हणजेच इथे टोटल होतं 8.5 इंच. तर 8.5 इंच हे परफेक्ट माप आपल्या लांबीचं आलेलं आहे. आता आपण हे माप टाकून घेऊयात. तर हे माप आपल्याला आपल्या प्रिन्सेसची लांबी ही आपल्याला शोल्डरच्या इथून टाकायची असते. तर इथे 8.5 इंच, त्यामध्ये आपल्याला वरती अर्धा इंच शिवण्यात जाणार आहे, म्हणून इथे मी 9 इंचाला मार्क करून घेतलेला आहे. तर लांबीमध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायला विसरायचं नाही. आता आपण रुंदी काढून घेऊयात. तर रुंदी काढण्यासाठी आपल्या छातीचा 10वा भाग काढून घ्यायचा असतो. तर 30चा 10वा भाग येतो 3.0. तर 3.0 ही आपल्या ब्लाऊजची परफेक्ट रुंदी आलेली आहे. तर ही आता आपण मार्क करून घेऊया. तर छातीची रुंदी ही आपल्याला हुकलूक पट्टीच्या इथून टाकायची असते. तर हुकलूक पट्टीच्या इथून मी 3.25 इंचावर मार्क करणार आहे, कारण 1/2 इंच आपलं शिवण्यात जाणार आहे. तर आपल्याला खालच्या साईडला सुद्धा 3.25 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे, म्हणजेच कमरेच्या लाईनवर. तर हे पॉईंट्स आता आपण जोडून घेऊयात. आता आपला जो मेन पॉईंट आहे तो आपल्याला मुंड्यामध्ये जोडायचा असतो. तर प्रिन्सेसचा शेप देत असताना बरेच जण कन्फ्यूज होतात. तर हा आपल्याला मुंड्याच्या सेंटरमध्येच जोडायचा असतो, तेव्हाच आपल्या प्रिन्सेसला अगदी छान पफ येतो आणि तो दिसायलासुद्धा एकदम परफेक्ट दिसतो. त्यानंतर आपला जो मेन टक्स आहे, जो की आपण कंबर लाईनवर घेतो, तो आपल्याला 1.5 इंच घ्यायचा आहे, कारण आपली छाती ही 30 इंच आहे. आता मी वरच्या साईडला सुद्धा असं 1.5 इंचावर मार्क करून घेणार आहे.
तर हे असं केल्याने आपल्याला प्रिन्सेसला शेप द्यायला खूप सोपं जातं. तर हे पॉईंट्स जोडून घेऊयात. त्यानंतरच आपण प्रिन्सेसचा शेप देऊन घेणार आहोत. अगदी छातीला परफेक्ट बसतो, त्याच्यामुळे ही पद्धत नक्की फॉलो करा. तर इथे आपला प्रिन्सेसचा शेप देऊन झालेला आहे. आता आपण जे इथे 1.5 इंचचा टक्स घेतला होता ते आपल्याला पुढे मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर वरच्या साईडला आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. आता हे पॉईंट्स आपण जोडून घेऊया. तर इथे आपल्या पुढील भागाचं संपूर्ण ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता आपण कटिंग कसं करायचं ते बघूयात. आता आपण पुढील भागातून मागील भाग सेपरेट कसा करायचा तो बघणार आहोत. तर मी अशा पद्धतीने कट करून घेते. जी आपली मार्जिन लाईन आहे तिथून आपल्याला अशा पद्धतीने कट करून मागील मुंड्याचा शेप कट करून घ्यायचा आहे. कटिंग करते वेळेस काळजी घ्या की आपले दोन्ही पेपर व्यवस्थित आहेत का. आता आपण समोरील भाग बाजूला ठेवून देऊयात आणि मागील भागाचं कटिंग करून घेऊयात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अर्धा इंच मागील भागातून कमी करायचं आहे, जे की इथे आपण 1.5 इंच घेतलं होतं. तर मागील भागात आपल्याला शिवण्यासाठी फक्त 1 इंच लागतं. तर हे अर्धा इंच कमी करायला विसरायचं नाही आहे. त्यानंतर आपल्या कमरेचा चौथा भाग, 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि 1 इंच बॅक साईडचा टक्स असं मार्क करून घ्यायचं. तर वरच्या साईडने आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे, जे की आपण पुढील भागात एक्स्ट्रा घेतलं होतं. तर हे पॉईंट्स आता आपण जोडून घेऊयात. तर इथे मी तुमच्या लक्षात येण्यासाठी आपलं जे 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे ते मी असं मार्क करून घेते. तर ही आपले फिटिंगचे मार्क आहेत. आता आपण हे कट करून घेऊयात. त्यानंतर इथे गळारुंदीचं मार्क करून घेऊयात. तर 2 इंच गळारुंदी आहे. तर मागील गळा आपला 9 इंच आहे. अर्धा इंच शिवण्यात असं मी 9.5 इंचावर मार्क करून खालच्या साईडला 2.5 इंच घेते. तर इथे मी हा बॉक्स तयार करून घेते. तर ह्याच्यामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे कोणत्याही गळाचा शेप देऊ शकता. तर मी इथे साधा गोल गळा आखून घेते. त्यानंतर आपला बॅक साईडचा टक्स, तर जे आपलं मार्जिन असतं त्याचं आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने फिटिंग लाईनचं जे मार्क आहे ते सोडून त्यानंतर वरच्या साईडला 4 इंचावर मार्क करून दोन्ही साईडला आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे. आता हे पॉईंट्स आपण जोडून घेऊया. दोन्ही साईडला अर्धा इंच म्हणजे टोटल आपला 1 इंचाचा टक्स तयार होणार आहे. आता आपण गळा कट करून घेऊया. तर इथे आपल्या मागील भागाचं संपूर्ण कटिंग ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता आपल्याला पुढील भागावर अशा पद्धतीने मागील भाग ठेवून घ्यायचा आहे. तर इथे समोरच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा आहे ते अशा पद्धतीने मार्क करून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर हे कट करायला विसरायचं नाही, नाहीतर मग आपला समोरील भाग हा एक्स्ट्रा येतो आणि फिटिंग ही आपली चुकीची येते. त्यानंतर हुकलूक पट्टीच्या इथे मी 1/2 इंच मार्क केलेलं होतं, तिथेसुद्धा मी अशी लाईन आखून घेते. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर हे करायला विसरायचं नाही, तरच आपल्या प्रिन्सेसला पफ हा परफेक्ट येतो. तर सगळ्यात पहिल्यांदा मी गळा कट करून घेते. त्यानंतर आपण पुढील मुंड्याचा शेप कट करून घेऊयात. तर ड्राफ्टिंगसोबत कटिंग करणंसुद्धा महत्त्वाचं असतं, नाहीतर मग आपल्या ब्लाऊजची फिटिंग ही पूर्णपणे बिघडते. त्यामुळे कटिंगचा व्हिडिओ व्यवस्थित पहा. तर इथे मी दोन्ही साईड्सला जे एक्स्ट्रा आलं होतं ते अशा पद्धतीने कट करून घेते. त्यानंतर आपण जे आपलं हे टक्स आखलेलं आहे ते आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तर हे करायला विसरायचं नाही, तर असं केल्याने आपला प्रिन्सेसचा पफ हा एकदम परफेक्ट येतो. तर ह्या साईडला आपलं थोडंसं एक्स्ट्रा आहे ते मी इथे मार्क करून अशी फिटिंग लाईनपर्यंत लाईन आखून घ्यायची आहे. तर हे आपल्याला कट करून टाकायचं आहे. तर इथे आपण साईड पार्ट वेगळे करून घेऊयात. त्यानंतर आपला जो हा 1.5 इंचाचा टक्स आहे तो सुद्धा मी कट करून घेते. तर इथे जो आपण मेन टक्स घेतला होता तिथे नॉच द्यायला विसरायचं नाही.
तर जेव्हा आपण ब्लाऊज हा स्टिच करणार तेव्हा हे 2 नॉच समोरासमोर येणं गरजेचं आहे, तेव्हाच आपल्या ब्लाऊजला अगदी परफेक्ट पफ येतो. तर इथे आपला संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग ड्राफ्टिंग झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.